नमस्कार. मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. आणि हा व्हिडिओ प्रत्येकानं पूर्ण ऐका, एकमेकाला शेअर करा. आता जो हा आदेश आहे तो हा आदेश कसला आहे, तर हा आदेश 3/7/2025ला शासनानं काढलेला आहे. आता ह्या आदेशात काय म्हटलं आहे, वाहतूक अधिकारी बेदरकारपणे दंड मारत होते का? मारत होते. आता बेदरकारपणे दंड हे कसे मारायचे ती, म्हणजे त्यांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये अथवा दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये त्या वाहनाचा फोटो काढायची ती आणि त्यांच्या फोटोवरून ते त्यांच्या सोयीनुसार, म्हणजे अगदी त्यांची कामाची ड्युटी नसताना, ड्युटीचा पॉईंट नसताना देखील हे ई चलन यायचे ते. ह्या सगळ्यांच्या तक्रारी होता, म्हणजे हे चुकीचं काम करायचे. शासनानं ह्यांना डिव्हाइस दिलेले आहेत. डायरेक्ट तुम्हाला फाईन मारायचं आहे, तपासणी करायची आहे, तर तुम्ही डायरेक्ट त्या डिव्हाइसमधनं त्याचा फोटो करून त्याचा तुम्ही अपलोड करायचा आहे आणि तो जोडायचा आहे. परंतु बेदरकारपणे हे वाहतूक अधिकारी सेटिंग करायचे, म्हणजे एखाद्या वाहन मालकाला जाणून बुजून त्रास द्यायची ती आणि बेकायदेशीरच काम करायचे. मग ते कशासाठी करायचे? पैसे खाण्यासाठी. जर एखाद्याचा फोटो काढला तर मग ते बगल्याला घेऊन त्याला सेटिंग करायचे आणि मग ते फोटो डिलीट करायचे, ते पैसे खायचे ते. तर आता शासनानं जो हा आदेश आता काढलेला आहे, हा महाराष्ट्रातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना मिळालेला आहे, वाहतूक विभागाला मिळालेला आहे. तर त्याच्यात त्यांनी स्पष्ट असं म्हटलेलं आहे, जर तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरून किंवा दुसऱ्याच्या मोबाईलवरून जर तुम्ही हे फोटो काढून अपलोड केले तर तुम्हाला कारवाईला पात्र ठरवलं जाईल. हे मात्र प्रत्येकानं लक्षात घ्या. म्हणजे त्यांचे दंड मारायचे नाहीत असे ह्याच्यात निर्देश आहेत का? असे कुठलेही निर्देश नाहीत. परंतु तो दंड जो तुम्ही थेट ऑनलाईनचं ई चलान आहे ते तुमच्या डिव्हाइसमधूनच मारायचं आहे. त्याचा डिव्हाइसमधून फोटो काढायचा. आता पूर्वीचे काही डिव्हाइस जे होते ते काळ्या कलरचे होते, छोटे डिव्हाइस, त्यातून तरी त्यांना काढावं लागेल. किंवा आता सरळ डिव्हाइस हे प्रत्येकाला ओळखता येतात, प्रत्येक वाहतूक अधिकाऱ्याच्या हातात असतात, ते पांढरे डिव्हाइस आहेत. पण जर कुठला अधिकारी आपल्या मोबाईलवरून, खाजगी मोबाईलवरून जर हे फोटो काढून त्यांच्या वेळेनुसार जर त्यांनी अपलोड केला आणि त्याला दंड आला तर तो अधिकारी कारवाईस पात्र आहे. हे मात्र कुणी विसरू नका. असे 3/7/2025ला राज्यभर हे आदेश दिलेले आहेत. हे मात्र कुणी विसरू नका. फाईन मारू नका असं नाही. ऑनलाईनला सर्व फाईन दुडतात, चलन हे येतच राहणार.